जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, टेलिव्हिजन चॅनल्सवरती तुम्हाला मी अनेकदा सांगितलं आहे, मला सभेच्या वाचकाच्या वाचू नका म्हणून. आज निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत. आता आज चेंबूर, उद्या नाशिक, परवा पुन्हा कुठे प्रतीक्षानगर आणि मग त्याच्यानंतर शेवटची लालबागला माझी सभा होईल. दूरदर्शन टेलिव्हिजन चॅनलवरती मुलाखती चालू आहेत, पाहताय का? त्याच्यामध्ये मी सगळे माझे विचार मांडले आहेत. सगळ्यांनी मुलाखती पाहिल्या? निघू मी? आता अजून काय बोलायचं मग? निवडणुकीचे जेवढे विषय असतात तेवढे सगळे मुलाखतीमध्ये येतात. मी आज खरं तर तुमच्याशी बोलण्यासाठी जो आलो आहे ते हे सगळे निवडणुकीचे विषय बोलण्यासाठी आलेलो नाही. मी आलो आहे तर तुम्हाला एवढंच सांगायला आलो आहे की ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सतर्क राहा. काल परवाकडे पुण्याला जो प्रकार घडलेला आहे त्याच्या बाबतीत तुम्ही नक्की दक्ष असणं गरजेचं आहे. पुणे शहरामध्ये जी लोकसभेची निवडणूक जी झाली त्या संपूर्ण निवडणुकीमध्ये जवळपास पुणे शहरातले 1,00,000 ते 1,25,00,000 मतदारांना मतदान करता आलेलं नाही. मतदान केंद्रावरती पोहोचले तरी त्या संपूर्ण यादीमध्ये माणूस आहे पण नाव नाही. सगळ्या गोष्टी हातामध्ये होत्या त्यांच्या सगळ्यांच्या आणि सगळे उत्साहाने मतदानाला आले होते. आणि तिकडे आले असताना ज्यावेळेला यादीमध्ये नाव नाही त्याच्यामुळे जवळपास 1,00,000 1,25,00,000 लोकांना मतदान करता आलेलं नाही आहे. मला असं वाटतं ह्याच्यासाठी तुम्ही दक्ष राहणं गरजेचं आहे. कारण हे काँग्रेसवाले आयत्या वेळेला काय करतील ह्याचा नेम नाही. याद्या सगळ्यात पहिले तपासून बघा, सगळ्या याद्या तपासून घ्या. कारण हे ज्या प्रकारचं राजकारण इकडे भारतामध्ये चालतं, आपल्याकडे चालतं, हे इतकं घाणेरडं राजकारण जगाच्या पाठीवर कुठे चालत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगतो. पहिली महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक आपण लढवली त्यावेळेला तिथे गोरेगावला का कुठेतरी आपण एक उमेदवार तिकडे देणार होतो. ठरलं की इथे याला उमेदवारी आता द्यायची. मी नाव जाहीर केलं नव्हतं, परंतु ते कळतंच कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला काय नाही मिळणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतातच. पण सर्वसाधारणपणे याला इथे उमेदवारी मिळेल एवढ्या फक्त एका गोष्टीवरनं संपूर्ण इमारतीचं मतदान होतं. पण फक्त त्यांचं अख्ख्या कुटुंबाचं नाव मतदार यादीतनं गाळलं होतं जेणेकरून त्याला उमेदवारीच मिळू नये. इतक्या खालच्या थराला जाऊन हे सगळे राजकारण करत असतात. मी माझे विचार मांडीन, मी या सगळ्या गोष्टी करीन, सभा घेईन, सगळं करीन, पण निवडणुकीच्या दिवशी जर समजा मतदान करायला जर समजा तुम्ही गेलात आणि तिकडे जर मतदार यादीत नाव नसेल, उपयोग काय हो या सभांचा? कशासाठी भाषणं करायची आणि कशासाठी तुम्ही जमणार आहात?
जो आपला मतदार आहे, ज्याला आपल्याला मतदान करायचं आहे, त्याचं जर मतदार यादीमध्ये नावच जर समजा नसेल, तर हे सगळं कशासाठी करायचं? हे सगळं आज इतके मतदार तिथे पुणे शहरामध्ये आहेत, बाकीच्या ठिकाणी तर अनेक ठिकाणी झालं असेल. इतके हिरमुसले ते. म्हणजे आता तिकडे कोण परवा दिवशी मला बोललं, अमोल पालेकर गेले होते मतदानाला. आता अमोल पालेकरना काय ओळखत नाही का कोण? त्यांचंच नाव मतदार यादीत नाही. या असल्या प्रकारचे गाफील तुम्ही राहू नका. आणि आत्ता पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी तपासून घ्या की ही सगळी नावं आहेत की नाही आहेत. सोसायट्यांमध्ये, इमारतींमध्ये उद्या निवडणुकीला आपला जो मतदार आहे तो याच्यापासून वंचित राहता कामा नये. याची दक्षता तुम्ही सर्वांनी घेणं आवश्यक आहे, गरजेचे आहे. बाकीचं राजकारण होत राहील. सकाळपासून हे यांचे इंटरव्ह्यूज सुरू होतात चॅनलवाल्यांचे. डोकं पिकवतात. तो काल अर्णब गोस्वामीचा झाला आणि आज त्या राजदीप सरदेसाईचा झाला. मला एक गोष्ट कळत नाही. आता ते आज राजदीप सरदेसाईचा झाला. तुम्ही पत्रकार आहात, मी एका राजकीय पक्षाचा नेता आहे. तुम्हाला समोरच्याशी कसं बोलायचं याचं भान नाही या लोकांना. आणि प्रत्येक वेळेला अशी काहीतरी बोटं घेऊन बोलायचं. कोण बच्चन आहेस का? सारखं बोटं घेऊन. पहिल्या 2 मिनिटं आपलं मी शांतपणे बोलत होतो, नीट उत्तर देत होतो, सगळं होत होतं. मग थोडा खुर्चीवरून पुढे आला, टोकावरती आला खुर्चीच्या, आणि मग माझ्याशी बोलायला लागला. म्हटलं हा इंटरव्ह्यू आहे, इंटरोगेशन नाही आहे म्हटलं पोलीस स्टेशनमधलं. पहिला मागे हो म्हटलं. आणि म्हटलं हा इंटरव्ह्यू आहे, पहिल्यांदा माझ्यासमोर आवाज खाली घेऊन माझ्याशी बोलायचं. ते तसेच. बरं ठीक आहे, मागे वळून बसतो. गेला मागे. परत तेच प्रश्न. परत मोदींना का पाठिंबा दिला? मग राजनाथ सिंग काय बोलले? मी का पाठिंबा दिला तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. बघत नाही टीव्ही की सिरियल फक्त बघता सासू सुनांच्या? अगं ग बिचारीला केवढं ग मारलं ग बाई ग. मध्ये मध्ये मलाही बघत जा. पक्षासाठी बरं असतं. बरं, सगळ्यांना सांगून झालं. मी आज नरेंद्र मोदींना मी पाठिंबा देत नाही आहे. आज मी तो 2011ला दिलाय, 2014ला नाही फक्त देते. मी गुजरातमध्ये ही गोष्ट बोललो होतो की भविष्यामध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे झाले पाहिजेत. हे मी 2011ला बोललोय, 2014ला फक्त नाही बोलत मी. हे आता मोदींची होर्डिंग लावून जे फिरतायत ना मोदींच्या सलाईनवरती, ते तेव्हा सांगत होते नाही अडवाणींना पंतप्रधान झाले पाहिजेत. नाही तर सुषमा स्वराज. आत्ता गेल्या 10 दिवसामध्ये होर्डिंग बाहेर आली मोदींबरोबर फोटो. इतके दिवस नव्हतं. यांच्या मनातही नव्हतं मोदी पंतप्रधान व्हावेत. यांच्या म्हणजे कोणाच्या? शिवसेनेच्या मनातही नव्हतं. यांच्या भाषणामध्ये बोललंही जात नव्हतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत. कमीपणाचं वाटायचं. आता कळलं. मला सारखे विचारतात काय वाटतं, काय मोदींची हवा आहे का नाही आहे? आता मला सांगा, आपण कुठे बघतो? एक तर टेलिव्हिजनवरती दिसणार आपल्याला कळणार, किंवा वर्तमानपत्रातनं कळणार. अदरवाईज कुठं कळतं आपल्याला? आपण काय रस्त्याने जाताना विचारतो का चाललोय का रे, आहे हवा? नाही. काय वाटतं तुला, हवा आहे? नाही. तुला काय वाटतं, हवा असेल? नाही.
असं रस्त्याने फिरताना आपण बोलतो का एकमेकांशी रस्त्याने जाता येता? चॅनलवरती जे काय दाखवतात, वर्तमानपत्रामध्ये जे काय भासवतात त्याच्यामधनं आपण बोलतो. अरे आजची परिस्थिती पाहता एका बाजूला राहुल गांधी आणि एका बाजूला नरेंद्र मोदी. निश्चित नरेंद्र मोदी. राहुल गांधीचा संबंध काय? त्या मध्यंतरी त्या टाइम्स नाववरती राहुल गांधीचा एक इंटरव्ह्यू झाला, बघितला तो तरी? नाही, सिरियल बघत होत्या. ज्याला इंटरव्ह्यू देता येत नाही टेलिव्हिजनवरती तो देश बघणार? केवढासा तो टीव्ही, केवढा हा देश. एवढ्याशा टीव्हीवरती बोलता येत नाही, त्या देशामध्ये काय होणार? मी नरेंद्र मोदींना जो पाठिंबा दिला तो गुजरात पाहिल्यानंतर दिला. मला काही नरेंद्र मोदींच्या नावावरती मतं घ्यायची गरज नाही आहे, मला अजिबात गरज नाही आहे. पण एक चांगला माणूस जर पंतप्रधान होणार असेल तर नक्की पाठिंबा दिलाच पाहिजे. आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये काय होतं, एक एक जण येतात. मी आजच एका पत्रकाराला म्हणत होतो, म्हटलं मला सांगा, आपण असं म्हटलं शरद पवार साहेबांचा मतदारसंघ कुठला? कुठला? बारामती. आता विलासराव देशमुख साहेब नाही आहेत, पण विलासराव देशमुखांचा कुठचा? लातूर. आदर्श चव्हाणांचा कुठचा? नांदेड. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघाप्रमाणे आपापल्या जिल्ह्याप्रमाणे ओळखला जातो, बरोबर? समजा आपण विचार केला नरेंद्र मोदीचा मतदारसंघ कुठला, तर तुम्ही म्हणणार गुजरात. मतदारसंघाने माणसाची ओळखच नाहीये, गुजरातने त्यांची ओळख आहे. माणूस, प्रमुख माणूस, मुख्यमंत्री माणूस हा तसा लागतो की हे राज्य हा माझा मतदारसंघ आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त आजपर्यंत 2 माणसं झाली, 2 माणसं की ज्यांनी महाराष्ट्र हा स्वतःचा मतदारसंघ मानला. एक यशवंतराव चव्हाण आणि कैलासवासी माननीय बाळासाहेब ठाकरे. ही 2च माणसं होती ज्यांनी महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे असं मानला. बाकीचे नाही, बाकीचे आपापल्या मतदारसंघामध्ये गुंतलेले, तिथलंच काहीतरी ते राजकारण करत बसायचं. आज गुजरातच्या दौऱ्यावरती मी गेल्यानंतर ज्या प्रकारचं काम केलंय, ज्या आस्थेने तो माणूस त्या प्रत्येक गोष्टींची रोज चौकशी करतो, मला असं वाटतं की ती भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्या आस्थेने हा माणूस पुढे भविष्यात देशाकडे बघेल अशी एक आशा अपेक्षा आहे, म्हणून मी पाठिंबा दिला. अन्यथा मला सांगा मी कशासाठी पाठिंबा दिला असता? बरं, हे पत्रकार बांधव, मी त्यांना हेही विचारलं, म्हटलं मी समजा दिसा नसता, बरोबर, मी समजा नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला नसता आणि निवडणूक लढवली असती तर हे काय बोलले असते? मग काय आता आतून काँग्रेसला का? म्हणजे सगळं जाहीर केलं तरी बोलणार, नाही केलं तरी बोलणार. पण अर्थात मला या गोष्टींचा काही फरक पडत नाही. माझ्या भूमिका अत्यंत स्पष्ट असतात. मला जे काय बोलायचं असतं ते मी मनापासून बोलत असतो. आणि दुसरी गोष्ट, मी कुठचीही डिमांड याच्या पुढे मी करणार नाही, मागणी करणार नाही. माझे खासदार निवडून येणार म्हणजे माझे खासदार निवडून येणार कोणत्याही परिस्थितीत. जेव्हा माझे खासदार तिथे दिल्लीमध्ये जातील तेव्हा फक्त पाठिंबा देतील, कोणतीही दुसरी मागणी करणार नाहीत, कोणतीही दुसरी मंत्रिपदं आम्ही मागणार नाही. जर आम्हाला मागायचंच असेल तर मी जे मागीन ते महाराष्ट्रासाठी मागीन. या राज्यामधले प्रलंबित प्रश्न आहेत ते त्याच्यासाठी मी भांडेन. मी त्याशी म्हटलं ना की त्या शिवस्मारकाबद्दल मी म्हटलं ना, समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा बांधायचा आहे. कशासाठी बांधायचा तो पुतळा? कशासाठी खर्च करायचा? ते कुठचं स्मारक असा पुतळा बांधून होतंय?
आज इतके महाराष्ट्रामध्ये पुतळे आहेत. हा इथे इथे चेंबूरला पण एक आहे. आतमध्ये येताना कोणाचं लक्ष असतं तिकडे एरवी? हे सगळे पुतळे नुसते जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना फक्त तिकडे हार घालण्यासाठी ठेवतात. बाकी एरवी कोणाचंही लक्ष तिकडे नसतं. धूळ खात पडलेले असतात पुतळे. कोणी पाहत नाही त्यांच्याकडे. मी म्हटलं जर खर्च करायचाच असेल, त्यांनी सांगितलं काय तर म्हणे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी याच्यापेक्षा म्हणे 3 इंच उंच म्हणे पुतळा करायचा आहे महाराजांचा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 3 इंच उंच. मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलाय. तोही महाराजांचा अश्वारूढ पुतळा. म्हणजे घोडा केवढा झाला? शिल्पकार कोण आहे जगात? बरं, तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा एका आयलंडवरती उभा केलेला आहे. इथे तुम्हाला आयलंड करावं लागेल, समुद्रामध्ये लँड रेक्लेम करायला लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल तिकडे तिथे त्याच्यानंतर बसवायला लागेल. या सगळ्या गोष्टींचा खर्च किती येईल? मी हे बघा, शिल्पकला मला माहिती आहे या सरकारपेक्षा. मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेला मुलगा आहे. मला माहिती आहे की शिल्पकला काय असते आणि कशी असते, ती कशी बनवतात, ती त्याला काय खर्च येऊ शकतो तो. यांनी सांगू नये मला. तिथे जर त्या प्रकारचं आयलंड बनवलं आणि त्या प्रकारचा जर शिवाजी महाराजांचा पुतळा तिकडे जर उभा करायचा जर समजा ठरवला, तर त्याला कमीत कमी 6 ते 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च येईल. आज आमच्याकडच्या जगण्याच्या मूलभूत गरजा संपलेल्या नाहीयेत. 67 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळवून आम्ही अजूनही त्याच विषयांवरती आम्ही निवडणुका लढवत आहोत. पाणी देऊ, रस्ते देऊ, नोकऱ्या देऊ, वीज देऊ. अजून आम्ही ती गोष्ट पूर्ण करू शकलेलो नाहीये. या 4-5 गोष्टींच्या बाबतीत या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही समाधानी करू शकलेलो नाहीये आणि आम्ही पुतळ्यांची स्वप्न पाहतोय. किती खर्च येणार आहे? 6-7 हजार कोटी ना? 7,000 कोटी 8,000 कोटी रुपये खर्च येणार. 3,000 कोटी अजून टाका. 10,000 कोटी रुपये जमवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ना तेवढे सगळे दुरुस्त करा, नीट करा. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना पाहू देत ते. छत्रपती शिवाजी महाराजांची खरी स्मारकं ती आहेत, पुतळे नाहीत. कुठेही जातो आम्ही, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तो तिकडे गिरगाव चौपाटीवरती एक तो लोकमान्य टिळकांचा पुतळा. कोणी जात पण नाही, कोणी फिरकत देखील नाही. धूळ खात पडलेले पुतळे असतात. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, केवढे पुतळे महाराष्ट्रामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे केवढे पुतळे आहेत. त्या इंदू मिलच्या जागी म्हणे स्मारक करायचंय बाबासाहेबांचं, जरूर करा. पण त्या इंदू मिलच्या जागी जर स्मारक करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जगातली सगळ्यात मोठं वाचनालय तिकडे उभं करा. जगातल्या लोकांना तिकडे येऊ देत. आमच्या बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं? वाचा, शिका आणि मग लढा ना. वाचायचं कोणी? शिकायचं कोणी? जर अशा प्रकारचं जर वाचनालय तिकडे, लायब्ररी जर इतकी जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी जर समजा तिकडे उभी राहिली इंदू मिलच्या जागी, तर ती खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल. त्यांच्या कार्याला ती खरंच एक तो मान असेल. नुसते पुतळे काय उभे करायचे? मला कोणीतरी मगाशी सांगितलं, हे रामदास आठवले वगैरे या लोकांनी म्हणे तिकडे जाऊन सांगितलं म्हणे अशी अशी बिल्डिंग बांधायची, मग खालचे गाळे असतील ते खालचे गाळे विकायचे. काय यांची डोकी हो? गाळे विकायचे एवढाच दिसतं साला. गाळे विका, यांना दुसरं सुचणारच नाही काही. नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव घ्यायचं, करायचं काहीच नाही. स्वतःपुरतं सगळं मिळवायचं. राज्यसभा पाहिजे कोणाला? मला. अमुक अमुक पद पाहिजे. अच्छा अच्छा, कोणाला द्यायचंय? मला. दिल्लीला जायचंय, मंत्रीपद पाहिजे. अच्छा, कोणाला द्यायचंय? मला. सगळं आहे ना मला पाहिजे. म्हणजे यांना काही मिळालं की आमच्या दलित बांधवांच्या म्हणजे दलित समाजाचं भलं, आणि यांना काही नाही समजा दिलं तर दलित समाजावरती अन्याय.
हेच राजकारण गेली 40 वर्ष हे आजपर्यंत करत आलेले आहेत. आमच्या दलित बांधवांना फसवत आलेले आहेत. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने फसवत आलेले आहेत. नुसती जातीपातीची राजकारण करत बसायची महाराष्ट्रभर आणि स्वतः काही दुसरं काही करायचं नाही. मग मध्ये टूम काढायची, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मध्यंतरी मी ही गोष्ट गेल्या वर्षी मी जेव्हा कधी मी महाराष्ट्रात मी 5-6 सभा जेव्हा घेतल्या होत्या त्यावेळेला मी अमरावतीला कुठेतरी मी ही गोष्ट बोललो होतो. म्हटलं आता पुढे हे आरक्षणाचे विषय काढतील, जातीमध्ये म्हटलं हे राजकारण सुरू करतील आणि पुन्हा हा आरक्षणाचा विषय मराठा समाजाबद्दल नाही, मराठा समाजातल्या मुलांबद्दल मुलींबद्दल यांना असता नाही आहे. ह्यांचं फक्त राजकीय फक्त गणित जुळलं पाहिजे. त्यांच्या नोकऱ्यांचा विषय नाही, त्यांचा अजून काही विषय नाही आहे. मी म्हटलं आता बघा काय करतील. बरोबर 1 महिनाभरानंतर तिकडे मुंबईमध्ये मोर्चा काढला. मोर्चाला सामोरं कोण कोण गेलं? काँग्रेसचे नेते होते, NCPचे नेते होते, भारतीय जनता पक्षाचे नेते होते, शिवसेनेचे नेते होते, सगळे होते. मग माझ्याकडे काही लोक आले, मराठा आरक्षणाच्या संदर्भातले माझ्याकडे काही लोक आले. मला बोलले तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, तुमचं काय म्हणणं आहे. मी म्हटलं अहो मला एक पहिली गोष्ट सांगा. म्हटलं त्या दिवशी जो मोर्चा निघाला त्या मोर्चाला म्हटलं सगळ्या पक्षांचे लोक तिकडे हजर होते. म्हटलं होते की नव्हते? मला बोलले होते. म्हटलं काँग्रेस, NCP, शिवसेना, भाजपा, म्हटलं हे चारही पक्षाचे लोक तिकडे होते? मला बोलले होते. म्हटलं मग अडलं कुठं? जर चारही पक्षांनी जर समजा तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर करून टाका. होत का नाही आहे? कारण करायचं काहीच नाही आहे. विषय तसाच ठेवून द्यायचा आहे ज्याच्यातनं फक्त डोकी तापवायची आहेत आणि मतं मिळवायची आहेत. करायचं काहीच नाही या लोकांना, इच्छा काहीही नाही यांची. फक्त जातीमध्ये विष कालवायचं, माथी भडकवायची आणि मतं फक्त मिळवायची, एवढा एकमेव उद्योग यांचा चालू आहे. म्हणून महाराष्ट्राची आज ही हालत झालेली आहे. आमचे खासदार ज्यावेळेला तिथे दिल्लीमध्ये जातात काय बोलतात? काहीही विषय काढत नाहीत. ना महाराष्ट्रामधल्या लवादाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काढत, ना महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांच्या तरुणांच्या आज नोकरीचा विषय काढत, ना महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या उद्योगधंद्यामध्ये केंद्रीय आस्थापनांमधून निर्माण होणाऱ्या कुठच्याही उद्योगधंद्यामध्ये मराठी मुलांना तिकडे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, मुलींना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असा कोणताही विषय तिकडे काढत नाही. काढत नाही, वाचा खुंटे. आपलं ज्यावेळेला आंदोलन सगळी चालू होती त्यावेळेला तिकडे उत्तर प्रदेश, बिहारचे नेते ज्यावेळेला महाराष्ट्रावरती तोंडसुख घेत होते, एक माईचा पूत तिकडे आज लोकसभेमध्ये बोलायला तयार झाला नाही आणि त्यांच्यावरती अंगावरती कोणी गेला नाही की तुम्ही काय बोलतात. एक जण गेला नाही. सगळे जण गप्प बसले होते तिकडे, हाताची घडी घालून गप्प बसले होते. आणि हे सगळे बाहेरच्या राज्यांमधले नेते फक्त तोंडसुख घेत होते महाराष्ट्रावरती. हे असले खासदार पाठवणार आहे तिकडे, ज्यातले बरेचसे खासदार हे तिकडे शरद पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर उभे असतात, विरोधी पक्षातले. स्वतःची फक्त कामं करून घेण्यासाठी सगळ्या मंत्र्यांकडे फक्त फिरत असतात, पण तुमच्यासाठी आवाज उठवायला तयार नसतात. हे इथले कोणते गायकवाडचं नाही ते गायकवाड, काय फोटो येतात. कधी बघा एवढी बत्तीशी फाकवलेली काय काय. ही माणसं जाणार, तुमची व्यथाही नाही मांडणार, तुमच्याबद्दल 4 शब्दही चांगले नाही बोलणार. तामिळनाडूमधली माणसं बघा, खासदार बघा, केरळामधले खासदार बघा, आंध्र प्रदेशमधले खासदार बघा, कर्नाटकातले खासदार बघा. त्यांच्या राज्यातले सगळे प्रश्न बरोबर ते लावून धरतात. त्यांच्या राज्याचा ज्यावेळेला प्रश्न येतो, त्यांच्या राज्यातल्या जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो, सगळे मतभेद सोडतात आणि सर्व पक्षांचे खासदार एकत्र येतात आणि तिकडे केंद्रामध्ये भांडून आपली मतं मांडून जी हवी ती गोष्ट केंद्राकडनं वसूल करतात. आज महाराष्ट्रात कर भरतोय 40% कर. देशात जेवढा कर निर्माण होतो त्यातला 40% कर महाराष्ट्र भरतो.
महाराष्ट्राला त्याच्या मोबदल्यात काय मिळतंय? काही नाही. मोबदल्यात येतात फक्त 5%. म्हणजे 40% भरायचे, मोबदल्यात येणार 5%. जे भरत नाहीत फार त्यांच्या नावाने किती जातात? उत्तर प्रदेशला 19%, बिहारला 20%. माझा काही राग नाही त्या राज्यांवरती, पण जो माणूस काम करतोय, जो घरातला सगळ्यात मोठा जो आहे मुलगा, जो काम करून घर चालवतोय, त्याला घरून लाथा बसतायत म्हणजे महाराष्ट्र. आणि जी उडाण टप्पू आहेत त्यांना घरी खाऊ घालतायत. म्हणून मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं, नरेंद्र मोदी उद्या जर पंतप्रधान जेव्हा होतील, पहिली 5 वर्ष या देशाकडे अजिबात पाहू नका. फक्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड यांचा गुजरात करा, आमची ओझी कमी होतील. या सगळ्या भूमिका मांडण्यासाठी म्हणून तिकडे कार्यतत्पर, त्या प्रकारचा हुशार, त्या प्रकारचा बोलणारा असा माणूस मला तिथे खासदार म्हणून मला पाठवायचे आहेत. हे असले खासदार तिकडे गेले पाहिजेत, ज्यांना बोलता आलं पाहिजे, ज्यांना काही गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. इथून काय बोलायचं आहे दिल्लीमध्ये हे मी ठरवणार आहे, आणि त्याप्रमाणे माझे लोक, माझे खासदार हे तिकडे दिल्लीमध्ये बोलतील आणि महाराष्ट्राच्या वाट्याचा जो हिस्सा आहे तो परत महाराष्ट्राला मिळवून देतील. याच्यासाठी म्हणून मला तिकडे खासदार पाठवायचे आहेत. अहो, आमच्या शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांची डागडुजी जरी करायची असेल, हात जरी लावायचा असेल, तरी केंद्राकडनं परवानगी घ्यावी लागते. काय देश आहे? आमच्या गोष्टी आम्ही जपू नाही शकत, आम्हाला परवानगी लागते दिल्लीची. आमच्याकडच्या ट्रॅफिकमधल्या जर समजा कुठच्या सुधारणा करायच्या असतील, आम्ही नाही करू शकत, आमचं इथलं पोलीस खातं नाही करू शकत, आम्हाला केंद्रातनं परवानगी घ्यावी लागते. छोट्या 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 गोष्टींसाठी म्हणून केंद्रातनं परवानगी घ्यावी लागते. याच्यासाठी म्हणून मी उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मी त्यांना भेटणार आणि त्यांना सांगणार, ही की ह्या पहिल्या गोष्टी ह्या राज्याला स्वाधीन करा, राज्याकडे देऊन टाका, राज्य काय बघायचं ते बघेल त्यांचं. प्रत्येक वेळेला केंद्राकडे कुठे जाणार? तो काय, तो CRZ कायदा आहे, समुद्राच्या बाजूला तुम्ही काय बांधायचं नाही. त्याच्यावरती, त्या कायद्यावरती बसणारे अधिकारी कोण? ज्यांनी आयुष्यात समुद्र नाही पाहिला. आणि सतत पिळवणूक, महाराष्ट्र राज्याची पिळवणूक. फक्त पैसे हवेत त्यांना, महाराष्ट्र राज्यातनं पैसे हवेत. तुम्ही जे कमवताय त्या करामधनं फक्त हे कर फक्त वसूल करतायत दिल्लीतनं. त्याच्या मोबदल्यात काही येत नाही. आमच्याकडे चांगले रस्ते येत नाहीत, आमच्याकडे रस्त्यांवरती टोल लावले जातात. टोल मंत्री जे आहेत आमचे सगळे, तुम्ही फक्त निवडणुकीचे फंड भरत राहायचे, तुम्ही फक्त नुसता कर भरत राहायचा, तुमच्या वाट्याला काही येणार नाहीये. मी सतत सांगतो, या निवडणुका कसल्या निवडणुका घेऊन बसलो आपण? कसलं, कशासाठीचं राजकारण हे? कशासाठी आपण निवडणुका लढवतो आहोत? अगदी साधी गोष्ट आहे, जगण्यासाठी म्हणून माझ्या घरातनं बाहेर पाऊल ठेवल्यावरती मला आनंद वाटला पाहिजे. या शहरामध्ये मी राहतोय, मला चालायला फुटपाथ आहेत, मला सगळ्या गोष्टी आहेत, माझ्या मुलांसाठी शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मला कुठचाही त्रास नाही आहे या शहरामध्ये. याला जगणं म्हणतात. आणि या जगण्यासाठी जे केलं जातं ते राजकारण, ते हे ही लोकशाही प्रक्रिया. यातनं समाज सुधारणार पुढे. भविष्यातल्या येणाऱ्या लहान मुलांच्या जीवनाची, आयुष्याची खात्री देता येत नाही, आणि आम्ही निवडणुका लढवतोय, मजा करतोय. या असल्या निवडणुका लढवण्यात राज ठाकरेला काडीचाही रस नाही. जर त्यातून काही मिळणार नसेल या महाराष्ट्राला, त्यातून या मराठी माणसाला जर काही हाताला लागणार नसेल, काही चाटायच्या या निवडणुका. एका जिद्दीने, एका प्रामाणिकपणे मी ही लोकसभेची निवडणूक लढवतोय, काहीतरी या महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी. आता साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, जे इतक्या वर्षात झालं नाही. ज्या वेळेला इथे आपली आंदोलनं जेव्हा झाली, रेल्वेच्या परीक्षांच्या संदर्भामध्ये, रेल्वेच्या नोकरी संदर्भामध्ये जेव्हा इथे आंदोलनं झाली, कोणी तोपर्यंत दखल घेतली नाही. इतक्या वर्षात कोणालाही वाटलं नाही, इतक्या वर्षात कधी कोणाला काही वाटलं नाही. पण ज्या वेळेला ममता बॅनर्जी ज्या वेळेला तिकडे रेल्वे मंत्री झाल्या आणि इथे ज्यावेळेला आपलं आंदोलन झालं होतं, ममता बॅनर्जी आल्या आणि त्यांनी आपल्या संपूर्ण आंदोलनाची दखल घेऊन
देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये रेल्वेच्या परीक्षा जर होणार असतील तर तिथल्या स्थानिक भाषेमध्येच त्या दिल्या जातील असा त्यांनी निर्णय घेतला, तो आपल्या आंदोलनानंतर. केंद्रीय आस्थापनामधल्या कुठच्याही नोकऱ्या जर समजा इथे महाराष्ट्रामध्ये किंवा कुठच्याही राज्यामध्ये येणार असतील तर तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना तिथे नोकऱ्या मिळायला पाहिजेत असाही निर्णय त्यांनी दिला आपल्या आंदोलनानंतर. अहो, बाहेर राहून मी एवढे झटके देऊ शकतो तर आज जाऊन काय करू शकतो विचार करा. आणि त्याची ही सुरुवात आहे, त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे, त्याच्यासाठीची ही लोकसभेची निवडणूक लढवतोय. एक चांगला आकार या महाराष्ट्राला यावा, या महाराष्ट्राचे सगळे प्रलंबित प्रश्न तिकडे मांडले जावेत आणि त्यातनं काही घडावं, याच्यासाठी म्हणून मी ही खासदारकीची निवडणूक लढवतोय. आणि त्याच्यासाठी म्हणून हे जे माझे 10 उमेदवार उभे केलेले आहेत, आज इकडे आदित्य शिरोडकर कुठे रे, इकडे कुठे गेला? हां, आज आदित्यला एक तरुण तुमच्या समोर दिलेला आहे उमेदवार म्हणून. येत्या 24 तारखेला ही महाराष्ट्राची व्यथा दिल्लीच्या कानात घालण्यासाठी म्हणून आपल्याला जी माणसं पाठवायची त्याच्यामध्ये आदित्यला आपल्याला जरूर पाठवायचं आहे खासदार म्हणून. आणि म्हणून येत्या 24 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून आदित्य शिरोडकर याला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.